नमस्कार. कन्या राशीचे राशी भविष्य ऑक्टोबर 2025 मध्ये तुमचे कार्यक्षेत्र, आर्थिक परिस्थिती, आरोग्य, वैवाहिक जीवन आणि पारिवारिक जीवन कसे जाईल हे पाहणार आहोत. त्याचबरोबर उपाय देखील सांगणार आहे आणि आपल्या कुलदेवी देवतेचे नाम कमेंटमध्ये लिहा. ऑक्टोबर मासिक राशीफल 2025 नुसार ऑक्टोबर महिना कन्या राशीच्या लोकांना मिश्र किंवा सरासरी परिणाम देऊ शकतो. या महिन्यात सूर्याचे संक्रमण अनुक्रमे तुमच्या पहिल्या आणि दुसऱ्या घरात राहणार आहे. हे दोन्ही संक्रमण सूर्यासाठी अनुकूल मानले जात नाही. त्यामुळे या महिन्यात सूर्याकडून अनुकूलता मिळण्याची आशा फार कमी आहे. मंगळाचे संक्रमण 27 ऑक्टोबरपर्यंत दुसऱ्या घरात राहील आणि त्यानंतर तो तिसऱ्या घरात असेल. अशा परिस्थितीत मंगळ महिन्याच्या बहुतेक काळात म्हणजे 27 ऑक्टोबरपर्यंत कमकुवत परिणाम देऊ शकतो आणि नंतर चांगले परिणाम देऊ शकतो. बुधाचे संक्रमण महिन्याच्या सुरुवातीपासून 3 ऑक्टोबरपर्यंत पहिल्या घरात राहील. यानंतर म्हणजे 3 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबरपर्यंत तो तुमच्या दुसऱ्या घरात असेल आणि 24 ऑक्टोबर नंतर तो तुमच्या तिसऱ्या घरात असेल. अशा परिस्थितीत बुध ग्रह बहुतेक वेळा तुम्हाला अनुकूल परिणाम देऊ इच्छित असेल. फक्त 24 ऑक्टोबर नंतर मिळणारे परिणाम थोडे कमकुवत असू शकतात. महिन्याच्या पहिल्या 6 महिन्यात गुरु तुमच्या 10व्या घरात संक्रमण करेल, जे कमकुवत स्थिती आहे. तथापि गुरु महिन्याच्या दुसऱ्या 6 महिन्यात तुम्हाला खूप चांगले परिणाम देऊ शकतो. 9 ऑक्टोबर पर्यंत शुक्र तुमच्या 12व्या घरात संक्रमण करेल आणि त्यानंतर तो तुमच्या घरात असेल. सर्वसाधारणपणे या महिन्यात शुक्राकडून तुम्हाला सरासरीपेक्षा चांगले परिणाम मिळण्याची अपेक्षा असू शकते. शनी मीन राशीच्या 7व्या घरात त्याच्या स्वतःच्या नक्षत्रात संक्रमण करेल, म्हणून शनीकडून कोणत्याही अनुकूलतेची अपेक्षा करू नये. राहू कुंभ आणि गुरुच्या नक्षत्रात संक्रमण करेल. अशा परिस्थितीत राहू सामान्यतः तुम्हाला अनुकूल परिणाम देऊ शकतो. विशेषतः महिन्याच्या दुसऱ्या 6 महिन्यात राहूकडून खूप चांगल्या अनुकूलतेची अपेक्षा केली जाऊ शकते. केतू शुक्र राशीच्या तुमच्या 12व्या घरात सिंह राशीत संक्रमण करेल. जरी केतू बहुतेक प्रकरणामध्ये तुम्हाला साथ देऊ शकणार नाही, परंतु शुक्राच्या नक्षत्रात असल्याने तो कधी कधी तुम्हाला चांगले परिणाम देऊ शकतो. जर आपण सर्व ग्रहांच्या स्थिती एकत्रितपणे पाहिल्या तर या महिन्यात मिश्र परिणाम अपेक्षित आहे. तुमच्या करिअर घरचा स्वामी या महिन्यात तुम्हाला अनुकूल परिणाम देत असल्याचे दिसून येते, ज्याला कामाच्या दृष्टिकोनातून अनुकूल परिस्थिती म्हटली जाईल. या महिन्यात व्यवसाय असो व नोकरी दोन्ही बाबतीत तुम्हाला मोठ्या प्रमाणात अनुकूल परिणाम मिळू शकतील. बुध तुमच्या लग्नाचे किंवा राशीचे तसेच तुमच्या करिअर घरचा स्वामी आहे आणि तो महिन्याच्या सुरुवातीपासून 3 ऑक्टोबर पर्यंत त्याच्या राशीत राहील. त्यामुळे तो तुम्हाला अनुकूल परिणाम देईल. त्याचवेळी 3 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर दरम्यान बुध दुसऱ्या घरात असेल, जो नोकरी करणाऱ्या लोकांना व्यवसाय करणाऱ्यापेक्षा चांगले परिणाम देऊ शकतो. 6व्या घरचा स्वामी शनी वक्री असल्याने नोकरी करणाऱ्यांच्या मार्गात काही समस्या येऊ शकतात किंवा लक्ष्य पूर्ण करण्यात काही विलंब होऊ शकतो, परंतु काही मार्ग सापडेल आणि तुम्ही तुमचे ध्येय गाठून यश साजरे करू शकाल. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून महिना सरासरी किंवा सरासरीपेक्षा थोडा चांगला निकाल देऊ शकतो. तुम्ही जे काही आधीच करत आहात ते तुम्ही खूप चांगल्या दिशेने नेण्यास सक्षम असाल, परंतु जास्त प्रयोग करणे किंवा नवीन मोठा करार करणे थोडे धोकादायक असू शकते. अशा परिस्थितीत तुम्हाला खूप समजूतदारपणे वागावे लागेल. शक्य असल्यास या महिन्यात कोणतीही नवीन व्यवसाय धोका पत्करणे टाळा. आर्थिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर या महिन्यात तुमच्या नफा घरात कोणत्याही नकारात्मक ग्रहाचा थेट परिणाम होणार नाही. उलट महिन्याच्या उत्तरार्धात धनाचा ग्रह गुरु तुमच्या नफा घरात भ्रमण करेल, जे सामान्यतः खूप अनुकूल असेल. धन घरात 7व्या स्वामीची उपस्थिती व्यवसायातून चांगला नफा मिळवण्याचे काम करेल. गुरुचे संक्रमण घर मजबूत करण्यास देखील मदत करेल. तुम्हाला कुठूनतरी चांगला नफा मिळेल हे स्वाभाविक आहे, तरच तुम्ही गुंतवणूक करून तुमच्या सभोवतालच्या गोष्टी मजबूत करू शकाल. धनघरचा स्वामी शुक्र महिन्याच्या पहिल्या 6 महिन्यात 12व्या घरात असेल, ज्यामुळे तुम्ही सोयीच्या वस्तू खरेदी करण्यात काही पैसे खर्च करू शकता. तसेच काही खर्च निरुपयोगी ठरू शकतात. तुम्ही इतरांना दाखवण्यासाठी किंवा इतरांना प्रभावित करण्यासाठी देखील काही खर्च करू शकता. परंतु 9 ऑक्टोबर नंतर शुक्र पहिल्या घरात असेल. जरी पहिल्या घरात शुक्राचे गोचर चांगले मानले जात असले तरी शुक्र कमी स्थितीत असेल, यामुळे काही खर्च अजूनही राहू शकतात. म्हणजेच उत्पन्नाच्या दृष्टिकोनात महिना सर्वसाधारणपणे अनुकूल परिणाम देत असल्याचे दिसून येते. त्याचवेळी बचतीच्या दृष्टिकोनातून महिना सरासरी म्हटले जाईल. ऑक्टोबर मासिक राशी 2025 नुसार ऑक्टोबर महिन्यात तुम्हाला आरोग्याच्या दृष्टिकोनातून सरासरीपेक्षा चांगले परिणाम देऊ शकतो. तुमच्या लग्नाचा किंवा राशीचा स्वामी बुध ग्रह 24 ऑक्टोबर पर्यंत तुमचा अनुकूल परिणाम देत असल्याचे दिसून येते. त्याचवेळी बुध कमकुवत झाल्यामुळे 24 ऑक्टोबर नंतर काही आरोग्य समस्या उद्भवू शकतात. विशेषतः ज्यांना आधीच हृदय किंवा फुफ्फुस इत्यादी संबंधित समस्या आहे त्यांनी 24 ऑक्टोबर नंतर काळजीपूर्वक जगणे आवश्यक आहे. सप्तमात वक्री शनीची स्थिती पाहता गुप्तांगाशी संबंधित काही समस्या देखील उद्भवू शकतात. ज्यांना आधीच कमरेच्या खालच्या भागात काही समस्या आहेत त्यांना आम्ही सतर्क राहण्याचा सल्ला देऊ इच्छितो. अशा परिस्थितीत योग्य वेळी औषध घेत राहणे, डॉक्टरांचा सल्ला घेत राहणे योग्य ठरेल. 6व्या घरात राहूचे भ्रमण असे दर्शवते की कधीकधी तुम्हाला काही आजारांचा भ्रम असू शकतो, परंतु लवकरच आजारांचा भ्रम तुटेल आणि जर खरोखर काही आजार असेल तर तो आजारही बरा होईल. या महिन्यात तुम्हाला आरोग्याचा ग्रह सूर्याकडून विशेष सहकार्य मिळेल असे दिसत नाही.
म्हणजे सर्वसाधारणपणे या महिन्यात कोणत्याही गंभीर आरोग्य समस्येची शक्यता नाही, परंतु किरकोळ समस्या दिसू शकतात ज्या तुम्ही शहाणपणा दाखवून नियंत्रित करू शकाल. ऑक्टोबर मासिक राशीफल 2025 नुसार तुमच्या 5व्या भावाचा स्वामी शनीची स्थिती ऑक्टोबर महिन्यात थोडी कमकुवत असेल, ज्यामुळे प्रेम प्रकरणाच्या बाबतीत शनिदेव मदत करू शकत नाहीत. त्यामुळे प्रेमसंबंधामध्ये थोडेसे कोरडेपणा दिसून येतो, कधी हट्टीपणा देखील राहू शकतो. तथापि प्रेमाचा ग्रह शुक्र सामान्यतः अनुकूल स्थितीत असेल, जो प्रयत्न करणाऱ्या लोकांचे प्रेमसंबंध टिकवून ठेवण्यास मदत करेल. परंतु सर्वसाधारणपणे महिन्याचा पहिल्या सहामाहीत प्रेम प्रकरणाबाबत कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू नये. महिन्याच्या दुसऱ्या सहामाहीत लाभस्थानात भ्रमण करणारा गुरु तुमच्या 5व्या भावाकडे पाहेल. परिणामी प्रेमसंबंधामध्ये सुसंगततेचा आलेख हळूहळू वाढवू लागेल. महिन्याचा दुसरा भाग विवाहाशी संबंधित बाबी पुढे नेण्यासाठी अनुकूल मानला जाईल. दुसरीकडे जर आपण वैवाहिक जीवनाबद्दल बोललो तर या महिन्यात या बाबतीत मिश्र परिणाम मिळू शकतात. 7व्या भावात प्रतिगामी शनी वैवाहिक आनंदासाठी कमकुवत मानला जाईल. तथापि महिन्याच्या दुसऱ्या सहामाहीत 7व्या भावातील स्वामी गुरुचे उच्च स्थान अनुकूल मानले जाईल. अशा परिस्थितीत महिन्याच्या पहिल्या सहामाहीत विवाहित जीवनात काही विसंगती दिसून येतात, परंतु महिन्याचा दुसरा भाग वैवाहिक जीवनात बरीच सुसंगतता देऊ शकतो. म्हणूनच आम्ही म्हणत आहोत की हा महिना वैवाहिक बाबीमध्ये मिश्र किंवा सरासरी परिणाम देईल. ऑक्टोबर महिन्यात तुम्हाला तुमच्या कौटुंबिक जीवनात सावधगिरी बाळगावी लागेल. या महिन्यातील बहुतेक काळ म्हणजे 27 ऑक्टोबरपर्यंत मंगळाचे संक्रमण तुमच्या दुसऱ्या घरात राहील, ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये वादविवाद आणि वाद होऊ शकतात. अशा परिस्थितीत तुम्हाला तुमची बोलण्याची पद्धत खूप संतुलित ठेवावी लागेल. तुम्हाला अपशब्द वापरणे शक्य तितके टाळावे लागेल आणि राग देखील कमी करावा लागेल. तथापि महिन्याच्या पहिल्या सहामाहीत गुरु 5व्या भावाने दुसरीकडे पाहत असेल आणि दुसऱ्या भावाच्या स्वामीची स्थिती देखील अनुकूल असेल, म्हणून समजूतदारपणा दाखवून कौटुंबिक सुसंवाद राखता येतो. परंतु निष्काळजीपणा किंवा अपशब्दावर नियंत्रण नसल्यास वादाची परिस्थिती उद्भवू शकते. भाऊ बहिणीशी संबंधाच्या दृष्टिकोनातून हा महिना चांगला नाही. आपसात संतुलन राखण्याची गरज आहे. घरगुती बाबीमध्ये महिना सामान्यतः सरासरीपेक्षा चांगले परिणाम देऊ शकतो. तथापि 4थ्या भावाच्या स्वामीची स्थिती अनुकूल असेल, विशेषतः महिन्याच्या दुसऱ्या सहामाहीत. परंतु शनीची दशमी भूमिका किरकोळ त्रास निर्माण करू शकते. तथापि गुरु ग्रहाच्या आशीर्वादाने तुम्ही या समस्यावर मात करू शकाल आणि संतुलित कौटुंबिक जीवन राखू शकाल. उपाय आहे, या महिन्यात गुळाचे सेवन करू नका. स्नान आणि ध्यान केल्यानंतर सूर्यदेवाला नियमितपणे कुंकू मिसळलेले पाणी अर्पण करा. हनुमान चालिसाचे पठण करा. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि उमाशेखर अध्यात्म चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.